बाबा थांबा थांबा थांबा, मी लावते, थांबा. झालं झालं झालं, ठीक आहे. बाबा काय झालंय तुम्हाला? काही नाही. मग तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी? जे बोलायचं होतं ते काल बोललो. आता आता काय? आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. मला नाही बोलायचं. बाबा थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. पण मला नाही बोलायचं. का? हे बघ, आपण बोललो ना की वाद होतात, आणि असं सणावाराला वाद नकोयत घरात. नाही होणार बाबा आता वाद. काल झालाच ना वाद. तो वाद कुठे होता बाबा? मग काय होतं? चर्चा. आपण चर्चा करत होतो ना. हे बघ, ती नुसती चर्चा नव्हती. मी तुला पर्याय देत होतो. अगं, तिथेच अडकून राहण्यात काहीच अर्थ नाहीये हे सांगत होतो तुला. पण तुला काही माझं म्हणणं पटत नाही. हे बघ, मला तुझं म्हणणं पटलं नाही, म्हणून मी असं ठरवलं की आता आपण काहीच बोलायचं नाही. बाबा असं नका ना करू प्लीज. हे बघ, हे केलं ना तर वाद होणार नाहीत आपल्या. पण आपल्याला पर्याय मिळणार आहे का असं गप्प बसून? हे बघा बाबा, काल तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं, मी माझं म्हणणं सांगितलं. ठीक आहे, आपल्याला नाही पटली एकमेकांची मतं, पण म्हणून आता आपण एकमेकांशी बोलायचंच नाही, गप्प बसायचं. बाबा तुम्हीच आम्हाला नेहमी शिकवता ना, काहीही झालं तरी मनात काही ठेवायचं नाही, मनातलं बोलून मोकळं व्हायचं. मतभेद असले तरी चालतील, पण मनभेद असता कामा नये. तुम्ही शिकवता ना आम्हाला. मग आता तुम्हीच असे का बरं वागताय? कसं सांगावं राव आई साहेबांनी? नाही यायचंय मला फॅक्टरीत, नाही साजरा करायचा मला कुठला सण. नको येऊ सण बिन एकट्यानं साजरा करायला नको वाटायला राव. मास्तरीनबाईंनी वचन दिलं तर मी आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांच्या संग साजरा करीन. पण तसं काय होईना झालं की राव. आता एकटा पडलोय. नको झाला येऊ एकटेपणा, बाद झाला आता. लय शिरेस होत चाललंय आता सगळं. वाटलं होतं 2-4 दिवस मास्तरीनबाईला इथले जातील, माहेरला राहतील, येतील परत. एवढं लावून धरतील हे भांडण असं का वाटलं नव्हतं. कळणं झालंय राव, काय करू. रोज उठले की वाटतंय मास्तरीनबाईंचा चेहरा दिसावा, सगळं पूर्वीसारखं नीट व्हावं. कुठलं काय, सगळं बिघडत चाललंय अजूनच. सांगता बी येईना, सहन बी होईना. लवकर मार्ग काढायला लागणार याच्यातनं काय तर. हो मास्तरीनबाई, तुम्हीच काढा घेऊ आता मार्ग. विद्यार्थी आडलाय तुमचा, घ्या की समजून विद्यार्थ्याला. हा, या की आपल्या घरला परत. हे काय अधिपती, तुम्ही अजून तयार नाही झाला? नको आई साहेब. अहो फॅक्टरीत तर फोन यायला लागले, थांबलेत आपल्यासाठी लोक. तुमच्या हस्ते होळी पेटवायची आहे. तुम्ही आल्याशिवाय काय तिकडे कोणी होळी पेटवणार नाही. आणि या वर्षी लई भारी बेत केलाय सगळ्यांनी. सगळ्या बायकांनी मिळून पुरणपोळीचा महाप्रसाद दाखवायचं ठरवलंय. आणि त्या बायकांचं असं म्हणणं आहे की आज होळीच्या मुहूर्तावर तुम्ही टेस्टिंग करून बघा, आणि तुम्हाला जर का पुरणपोळी आवडली तर मग आपण मोठमोठ्या ऑर्डरी घेऊ. हा, सगळ्या जणी पुढं होऊन सगळी आपापली कामं करतात, आणि मेन म्हणजे कुणाशी वाद न घालता आपापली नेटानी कामं करतात. लोणची, पापड, मसाले याच्या ऑर्डरी घेतच होत्या, आता पुरणपोळीचं लई मनावर घेतलंय त्यांनी. तुम्हाला खरं सांगू आई साहेब, ही सगळी मंडळी एवढ्या उत्साहानं राबत्यात त्याचं कारण तुम्ही पण आहे. एवढी वर्ष तुम्ही वैयक्तिक संपर्क ठेवलाय सगळ्यांसंग. त्यांच्या घरात जाऊन ख्याली खुशाली विचारताय तुम्ही वरचीवर, त्यासनी शाबासकी देताय, म्हणताना ती पण झोकून देऊन कामं करतात. कसं आहे अधिपती, आपलं फॅक्टरीतलं कुटुंब आहे का नाही ते खुश राहिलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. हॅपी, आपलं काय म्हणणं आहे, हॅपी 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 हॅपी. मग त्यासाठी आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही करत असतोय. बाकी कष्ट त्यांचेच आहेत. पण महिला कामगार आपल्या फॅक्टरीत आल्यापासून फॅक्टरीचा चेहरा मोहराच एकदम बदलून गेला. लई भारी केलं तुम्ही महिला कामगारांना आपल्याकडे काम देऊन. नाही ते मी नाही केलं आई साहेब. मग अहो मास्तरीनबाईंचीच आयडिया होती ती महिला कामगारांची भरती करायची म्हणून. आता त्यांनी केलं काय, तुम्ही केलं काय? तुमच्या अर्धांगिनी आहेत त्या, एकूण एकच. हा, पण आता आमच्या अर्धांगिनी नाहीत नव इथं आमच्या संग.
राहू दे ना. राहून दे, मी ठेवतो. काय ग, काय झालं असायला? अरे हा व्हिडिओ बघ ना. कसलं भारी ना गय बाळ. हो ना. मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का? तुझा प्रश्न काय त्यावर डिपेंड करतं. म्हणजे तू माझ्याशी खोटं पण बोलतोस? तसं नाहीये ग, तू असं अचानक हल्ला केलास ना म्हणून म्हटलं. तसं मी तुझ्याशी कधी खोटं बोलत नाही, आणि जर का खोटं बोललो ना तर मग येऊन खरं सांगतोस तुला. मी एवढंच विचारलं की तू माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर देशील का नाही. देईन बाई खरं उत्तर. बोल. मला तू खोटं का बोललास की तुला लहान बाळ आवडत नाही म्हणून? तर हे काय मध्येच ग? तू उगाच बोलण्याला फाटे फोडू नकोस हा. तू मला शब्द दिलायस की मी जे काय विचारेन त्याचं खरं खरं उत्तर दे. मग मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरच द्यायची. तू का खोटं म्हणालास की तुला लहान बाळ आवडत नाही म्हणून? नाहीच आवडत. तुला जर लहान बाळ आवडत नसतं ना तर मी दाखवलेला व्हिडिओ बघून हे बाळ किती छान आहे, किती गोड आहे असं बोलला नसतास तू. ते व्हिडिओचं अगं ते मी अशी सहजच कमेंट केली ग, बाकी काय मनात नव्हतं माझ्या. नाही ओमकार, ती कमेंट सहज नव्हती. तू व्हिडिओ बघत असताना मी तुझ्याकडेच बघत होते आणि तुझ्या चेहऱ्यावरून कळत होतं की तो व्हिडिओ तू मनापासून एन्जॉय करतोयस. कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखते मी तुला, तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला. खरं सांग, तुला हवंय ना बाळ? असं गप्प बसून कसं चालणार ओमकार? अधिपती भाऊजी काय म्हणतात, बोलण्याने प्रश्न सुटतात. मग आपण नको का या विषयावर बोलायला? बरं, माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू अधिपती भाऊजींना मानतोस ना? मानतो, आणि त्याच्यासाठी काही करू शकतो मी. मग तुला त्यांची शपथ आहे? शपथ वगैरे देऊ नकोस प्लीज. मी प्लीज म्हणते ओमकार, मला खरं सांग, तुला हवंय ना बाळ? हो की नाही मध्ये उत्तर द्या. शिवानी बघ, मी तुला किती वेळा सांगितलं या विषयावर चर्चा नको. अरे पण मला हवाय ना हा विषय. ओमकार, मला हवंय रे बाळ. बाबा, तुम्ही लहानपणी जे शिकवलं ना आम्हाला ते मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. बोललं की प्रश्न सुटतात, तुम्हीच म्हणता ना. मग आता गप्प का आहात तुम्ही? का बोलत नाहीयेत माझ्याशी? बाबा, आपण बोलूया ना. आपण सगळे मिळून प्रश्न सोडवूया. तुम्हाला राग आला ना माझा, तुम्ही रागवा, ओरडा, मला तुमचा हक्क आहे तो. आपण सगळे मिळून हा प्रश्न सोडवूया. तुम्ही काही करा बाबा, पण प्लीज असा आबोला नका धरू. अगं मलाही नाही आवडत हे, पण मी बोललो ना की तुझं मन दुखावलं जातं आणि ते मला नाही आवडत. आणि दुसरं म्हणजे तुझ्या सासरचे अधिपती आत्ता जे तुझ्या बरोबर वागतायत ना, ते नुसतं आठवलं तरी सुद्धा माझी खूप चिडचिड होते ग. तुम्ही चिडचिड नका करून घेऊ. या बसा इथे, बसा बरं, या शांत व्हा. अगं असं कसं म्हणतेस तू? ते कसंही वागतील आणि आपण सहन करायचं? नाही, अजिबात नाही बाबा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या सगळ्यात अधिपतींची काही चूक नाहीये. हे बघ, त्यांचा विषय निघाला ना की तू त्यांची वकिली करायला लागतेस आणि मग माझी आणखीन चिडचिड होते. अगं तुला कळतच नाहीये ते काय वागतायत तुझ्याशी. थोडीशी प्रॅक्टिकल हो बाळा. आता प्रेम आहे म्हणून त्यांच्या सगळ्या चुकांवर पांघरून नको घालूस. मी असं नाही करत बाबा, खरंच मी असं करत नाही आणि करणारही नाही. तुम्हाला माहिती आहे, आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्यात आणि अधिपतींमध्ये मतभेद झाले तेव्हा मी स्पष्टपणे त्यांना माझे विचार सांगितले आणि पटलं तर तेही मार्ग काढायचे त्यातून. मी आत्ता बाजू घेते बाबा अधिपतींची, कारण मला माहिती आहे या सगळ्यामध्ये त्यांची खरंच काहीच चूक नाहीये. ठीक आहे, तुला जर असंच वाटत असेल तर मी काय बोलणार ना. हे बघ, म्हणून सांगत होतो तुला की नको आपण बोलायला. अगं आपली मतं वेगळी आहेत. हो बाबा, पण म्हणून आपण गप्प बसायचं, बोलायचंच नाही एकमेकांशी. मनात असं राग धरणं बरोबर आहे का बाबा? राग मला तुझा नाही आला अक्षरा, मग मला राग माझा आलाय. कारण मी माझं म्हणणं तुला पटवूनच देऊ शकलो नाही. अगं मी कितीही जरी सांगितलं तरी तुला ते पटतच नाहीये, कारण तुझ्या मनानेच ठरवलंय की हे पटवून घ्यायचंच नाहीये. हे बघ, तुला माझं म्हणणं पटणार नाही हे मला कळून चुकलंय, त्यामुळं माझी जास्त चिडचिड होते. बाबा हे बघा, एक वडील म्हणून तुम्हाला माझी काळजी वाटते आणि म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. हे मी समजू शकते, हे पटतंय मला, पण थोडा वेळ जाऊ द्या.
वेळ गेला ना की तुम्हाला पटेल मी जे म्हणत होते ते बरोबर होतं. का तुला कधीतरी पटेल की माझं म्हणणं बरोबर होतं. नाही बाबा, तुम्ही म्हणताय ते बरोबर असू नये अशीच प्रार्थना करेन मी देवाकडे. आणि जर चुकून तसं काही झालंच तर मग मी तुमच्या सोबत असेन बाबा. मी तुम्हाला शब्द देते तेव्हा मी तुमच्याविषयी मनात राग धरणार नाही. तसा तुम्ही आता माझ्याविषयी मनात राग ठेवू नका बाबा. बाबा प्लीज, आज होळीचा दिवस आहे, सणवार आहे आपल्या घरामध्ये. आता तरी चिडून बोलू नका माझ्याशी बाबा प्लीज. मला आणि माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. असं हा बोला नका धरू. अगं सुखी हो. हे बघ, आमचे आशीर्वाद तुला आणि तुझ्या बाळाच्या पाठीशी कायम आहेत ग. बाबा माझं आणि माझ्या बाळाचं सुख त्याच्या बाबांबरोबर असण्यातच आहे. सांग ना ओमकार, तुला पण बाळ हवं आहे ना? भाऊजींची शपथ घालून सुद्धा तुला या विषयावर बोलायचं नाहीये ओमकार. शिवानी, याआधी मी तुला सगळं सांगितलंय. तुला बाळ हवंय की नाही? हे बघ, मला बाळ हवंय पण आत्ता नकोय. आता नको म्हणजे? अरे आपलं वय वाढत चाललंय. आता आपण चान्स नाही घेतला तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स वाढतील रे. हे बघ, मी ना या सगळ्याला प्रिपेअर्ड नाहीये. म्हणजे आपण सध्या सेटल नाही होत. गाडीचे घराचे हफ्ते बाकी आहेत आणि त्यात बाळाला जन्म म्हणजे अजून खर्च. आपले खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत ग. अगं इकडे आपल्याला आपलेच खर्च झेपत नाहीत, त्यात बाळाचे खर्च कसे झेपणार आपल्याला? ओमकार, आपण आपले खर्च थोडे कमी करू ना. हा, मी पण नोकरी करते, आपण करू ना काहीतरी. कसं मॅनेज करायचं सांग तूच. सेटल होणं म्हणजे नेमकं काय रे? पैसे कमवणं ना. ओमकार, पैसे कितीही कमवले तरी ते कमीच पडणार. मला एक सांग, तुला पोहता येतं? हो, येतं. तू पोहायला कधी शिकलास? जेव्हा तू पाण्यात उडी मारली तेव्हा ना. अरे हे सुद्धा असंच आहे. आपण आधी उडी तर मारूयात ना ओमकार, नंतर येईल आपोआप पोहता आपल्याला. हे बघ, हे फिलॉसॉफी म्हणून ठीक आहे, कळलं का? वास्तवाचा विचार कर तू. मी वास्तवाचाच विचार करते ओमकार. एखाद्या बाईला जेव्हा मूल होत नाही ना तेव्हा लोक तिच्याकडे कुठल्या नजरेनं बघतात हे तुम्हा पुरुषांना कधीच कळणार नाही. सगळे नातेवाईक सारखा हाच प्रश्न विचारतात, मूल कधी होणार आहे, मूल कधी होणार आहे. त्यांना उत्तर द्यायचं टाळायचं म्हणून मी कुठल्या फंक्शनला सुद्धा जात नाही ओमकार. बरं, आपल्यात काही प्रॉब्लेम असता तर गोष्ट वेगळी होती, पण आपल्यात सगळं व्यवस्थित आहे आणि तरीही आपण या गोष्टीला दुर्लक्ष करतोय. मला याचं वाईट वाटतंय ओमकार. मला आई होण्याची भावना अनुभवायची आहे रे. शिवानी, तुझं सगळं मला मान्य आहे, पण जोपर्यंत आपलं सेव्हिंगचं टार्गेट पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आपण बाळाचा विचार नको करायला. हे बघ, मलाही वाटतं बाबा, पण झालेलं बाळ नंतर असं नको म्हणायला की माझ्या बाबांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही. त्यासाठी आपण थोडे तरी सेटल होऊया. थोडं म्हणजे किती सेटल व्हायचंय अजून? कधी होणार आपण सेटल? लवकरच. आणि तू मला जी अधिपतीची शपथ देतेस ना, अगं तो सेटल आहे त्याच्या लाईफमध्ये, त्याला कसलीच कमी नाहीये, तरी पण तो बाळाचा विचार करत नाहीये. मग आपण कशाला घाई करतोय? काय ग, बोललीस का बाबांशी? हो बोलले. ते बोलले ना तुझ्याशी? हो बोलले ना. काय सगळं नीट बोलले ना? काही चिडचिड नाही केली ना? ठीक आहे ना सगळं? चिडचिड नाही ग, पण त्यांनी बोलणं बंद नको करायला एवढंच मला वाटतं. दादा नाही, ऐक ना अक्षरा, ऐक ना बा, तुला सांगू का, तुझ्याशी बोलल्याशिवाय बाबांना चैन पडत नाही ग. तू सासरी होतीस ना, दिवसातनं 50 वेळा तुझं नाव काढायचे, सारखं म्हणायचं माझ्या अक्षराला सोन्यासारखं सासर मिळालंय, सोन्यासारखा नवरा मिळालाय, म्हणून मी रिलॅक्स आहे. खरंच आम्हाला दोघांना खूप रिलॅक्स वाटायचं, खूप समाधान वाटायचं. पण बघ ना ग कसं झालं सगळं. जसं दिसतं ना तसं काही नसतंच म्हणतात तसं झालंय. अगं आई, एवढं काही झालेलं नाहीये. माझा नवरा सोन्यासारखाच आहे. असं एका भांडणामुळे त्यांच्याविषयीचं मत नका ना बदलू तुम्ही. सगळं ठीक होणार आहे. मी सांगते ना, तू काही काळजी करू नकोस. मी बाबांनाही तेच सांगते, अजिबात काळजी करू नका आणि कसलाही विचार करू नका. आता तुम्ही, आता सण आहे नाही एवढा चांगला, सगळं विसरून जा बरं. माझं सुख, माझा आनंद त्या घरात आहे आणि मी लवकरच जाणार आहे त्या घरी. खरं सांगते अक्षरा, अगदी मनापासून सांगते. मला असं वाटतंय की तुमच्या दोघांचं जे भांडण आहे ना त्याचं या होळीमध्ये दहन व्हावं. तसंच होईल आई. बरं चल पूजा करून घेऊया. बाबा येत आहेत ना? येतात का म्हणजे? अगं होळीची पूजा आहे आणि मी येणार नाही असं होईल का?
नाही पण मगाशी तुम्ही रागवला होता तर मला वाटलं तर काय, इथे होळीची पूजा आहे आणि मी घरात बसून राहीन? कसं शक्य आहे? अहो मला माहितीये शक्य नाहीच आहे ते. म्हणूनच म्हणत होते मी. बरं आवरून घे पटकन. हा ए अक्षरा, जा आरतीचं ताट आणि प्रसादाचं ताट घेऊन ये. हो आणते. तुम्हाला एक सांगायचं होतं. बोल ना. का असे वागताय तुम्ही अक्षरा बरोबर? आधीच तणावाखाली आहे पोरगी. तुम्ही बोलला नाही तर वाईट वाटतं तिला, त्रास होतो ना. नका ना असे वागू. अगं मी मुद्दाम असं वागतोय का? सांग बरं. हे बघ, तिला जो त्रास होतोय ना तो मला अजिबात बघवत नाहीये. अहो मान्य आहे मला, पण सगळं ठीक होईल. आपण कोणाचं वाईट केलं नाही, मग आपल्या पोरीचं का वाईट होईल सांगा बरं. हां फक्त ना तुम्ही असे वागू नका तिच्याशी. नीट बोला तिच्याशी. हां आणि तुम्ही ना जास्त बोलू नका आता तिच्याशी. आणि हा, थोडं विद्या. शांत. आणि काय झालं? आम्हाला या घरातून बाहेर पाठवा म्हणजे तुमच्या अर्धांगिनी घरला परत येते. तुम्ही एक काम करा, आज होळीचा दिवस आहे. आजच्या या मुहूर्तावर तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात पाठवा. घरच्या लक्ष्मीला घरला परत येऊ द्या. हां चांगला मुहूर्त आहे आज सणाचा. अहो, काय तुम्ही सणासुदीच्या दिवशी वृद्धाश्रमाची भाषा करता आईसाहेब? तुमच्या सुखासाठी आधी. आम्ही सुखीच आहे. आम्हाला बरं वाटावं म्हणून नुसतं बोलू नका अधिपती. आम्हाला चांगलंच ठाव आहे, तुमचं सुख सुनबाईंसंग राहण्यातच आहे. ऐका आमचं, हे असं इथं एकटं एकटं राहण्यापेक्षा तुम्ही त्यांना इथं घरला घेऊन या. पाहिजे तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. त्या जे काय बोलतील ते आपण ऐकून घेऊ, पण आपण त्यांना घरला घेऊनच येऊ. त्यांच्या हस्ते आपण होळी पेटू. काय चला, आम्हाला तुमचा असा उदास चेहरा बघवत नाही. माझी चूक झाली आईसाहेब. आज सणासुदीच्या दिवशी इथं असं तोंड पाडून बसलो, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. अहो पण तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला त्रास होणारच. नाही नाही, आता मी काय तुम्हाला त्रास देणार नाही आईसाहेब. पण हात जोडतो तुमच्या पुढे, आता तो वृद्धाश्रमाचा शब्द तोंडातून काढायचा नाही. अहो पण अधिपती, सुनबाईंना जर घरला परत आणायचं असेल तर आम्हाला कधी ना कधी वृद्धाश्रमात जावंच लागल. किती दिवस त्या तिकडं तुम्ही इकडं असं राहणार हो? हां नाही म्हणजे आम्ही तसंही परत एकदा एक प्रयत्न करणारच होतो. त्यांना भेटून समजावणार होतो की बाई सगळं विसरून जा, ये घरला परत. काय तुम्ही जायची गरज नाही आणि त्यासनी समजवायची गरज नाही. त्या काय बारके आहेत होय त्यासनी समजवायला? त्यांचं त्यासनी कळलं पाहिजे. अहो पण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? काय नको, मागल्या खेपेला तुम्ही त्यासनी समजवायला गेला, काय झालं बघितलं नव्हं? त्यालाही काय काय बोलल्या तुम्हाला. ते तसं जर परत झालं तर मला सहन होणार नाही. नको, काय गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जायचं काही काढू नका. आणि राहिला विषय त्या होळीचा, मी येतो 1 मिनिटात तयार होऊन. आपल्यासाठी खोळंबली असतील माणसं. मी आलो, लगेच येतो. बरं या तुम्ही खाली तयार होऊन, आम्ही पण आवरतो. आई बाबा काय काय झालं? काय तुम्ही असे गप्प का झालात? चुकलो बाळा, माफ कर. सॉरी काय म्हणताय बाबा? असं का बोलताय? लहान मुलासारखा वागलो ग. तुझ्यावर चिडलो काय, रागावलो काय? माझ्यामुळे तुला त्रास झाला बाळा. तुझ्या आयुष्यात आधीच ताणतणाव काय कमी आहेत का? त्यात मी हे टेन्शन दिलं तुला. तुझ्यावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, पण नाही जमत आहे मला. माफ कर मला. नाही 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 बाबा, प्लीज असं नका बोलू. प्लीज माफी वगैरे नका मागू तुम्ही. उलट मीच सॉरी म्हणायला पाहिजे तुम्हाला. रागाच्या भरात मी जास्त बोलले तुम्हाला. नाही मी सॉरी बाबा, खरंच. हे बघ, मी सॉरी. बाबा सॉरी, मी म्हणते ना सॉरी. अक्षू, मी सॉरी. नाही पण मी सॉरी. हे बघ, मी तुझा बाबा आहे ना, मी सॉरी. सॉरी बाबा, सॉरी, खरंच सॉरी. बरं, आपण दोघंही सॉरी. मग तर झालं, झाली ना भिट्टम भाट. अरे माफीनामा काय मागताय तुम्ही एकमेकांबरोबर? माफीनामा काय आई? हे घे दादा. बापरे. बरं चला आवरूया पटपट. हो काय चला ना.
काय झालं असे का बघताय? इतके दिवस हरवलं होतं तुझ्या चेहऱ्यावरचं हसू. खूप बरं वाटलं ग तुला हसताना बघून. आई तुला माहिती आधीपती पण असंच म्हणायचे. मास्तरीणबाई तुमचा हसण्याचा झरा असाच खळखळता राहायला पाहिजे. आणि बाप रे आई तुला काय सांगू काय काय करायचे ते मला हसवण्यासाठी. अशीच हसत राहा. आमच्या दोघांची हीच इच्छा आहे की तुझं हे हसू कधीच मावळू नये.